मदत करायची, हेल्प माडू, एखाद्याला मदत करायची केव्हा आणि कोणाला आणि कशी ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಏನಿಸ್ತದ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಆದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಹೆಲ್ಪ್ ಜಾಣಿನೇ ಇಡಂಗಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ತ್ರಾಸ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು, यागे कोणाला मदत करायची त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. नमण्ण ದೊಡ್ಡ ಕಲಾಕಾರ, ಈಗ ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಇದ್ದಾನ, ಒಂದು ಕಡೆ ಶ್ವಾಸನ ನಮ್ಮ ಜೋಡಿನೇ ಇರೋದ. ಅವ್ನು ಹೇಳಿದ್ದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ, भावानी सांगितलेली छोटीशी गोष्ट सांगते की तुम्ही मदत अशा माणसाला करा की तुम्हाला मदत केल्याचं फळ पण मिळेल आणि समाधान पण, आणि तुमचं नुकसान होणार नाही. ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹೆಲ್ಪ್ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ರಿ, ನಿಮಗೂ ಸಮಾಧಾನ ಸಿಗಬೇಕು, ನಿಮಗದಂತ ಫಲ ಬರಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದು ಜಾಣಿಬೇಕು. ಒಂದು ಕಾಡು ಇರ್ತದೆ, ಜಂಗಲ್ असते. ಆ ಜಂಗಲ್ನಾಗ ಕಾಡಿನಾಗ ಹುಲಿ ಮರಿ ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತದೆ. ಹುಲಿ मरी अड्डाडतात, तो अड्डाडतो. वाघाचं पिल्लू छोटंसं, ते तुम्ही काय म्हणता बछड, छोटा छावा. तर ते वाघाचं पिल्लू असं फिरत जातं इकडे आणि एकदम रस्ता तुटतं. आधी चौकतं सಣ್ಣ ಮರಿ ಇರ್ತದೆ, छोट पिल्लू असतं. आधी तप्पे ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತಾವೆ. ಅಲ್ಲಿ ತಪ್ಪೆ ಕೂಡಲೇ ಅದೇ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ, ಕಾಡಿನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಅದು ಹುಲಿ ಈ ಕಡೆ ಅಂದರೆ ಅದು ತಾಯಿ ಅಟ್ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಹುಡುಗಾಡಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಅದು मरी म्हणजे वाघाचं पिल्लू हरवतं, म्हणजे त्याचा रस्ता चुकतो आणि तो जंगलाच्या बाहेरच्या दिशेने येतो. ते पिल्लू ते बाहेरच्या दिशेने आल्यामुळे त्याला समजत नाही त्या पिल्लाला मी कुठं जायचं. तेवढंच काय होतं, अवागल्ले आड काढायचं. ಅದು ಆಡ್ म्हणजे शेळी दिसते. ते वाघाचं पिल्लू तुली मरी आता ओळखत हत्र होतो. त्याच्या जवळ जातं त्या शेळीला, ती शेळी काय करते, त्या पिल्लाला घेऊन येते आणि आपल्या जवळ ठेवून देते त्या पिल्लाला, आणि त्याला हात असतो, ते त्याला दूध पाजतं. ते छोटं पिल्लू असतं. तर असं बरेच दिवस जातात आणि नंतर ते वाघाचं पिल्लू तिथं रमतं, म्हणजे ಅಲ್ಲೇ ಅಷ್ಟು ಸಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದು आड शेळी त्याच्याबरोबर खेळणं, त्याच्याबरोबर फिरायला जाणं, बाहेर जाणं आणि कुठेही जाणं असं चालू करतं. म्हणजे बरं ಹೋಗ್ತಾರೆ, ಕರ್ಕೊಂಡೇ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ ಹುಲಿ ಮರಿಗೆ. ಆಡ್ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರ್ತದೆ, ಅದರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗಿ ಅಡ್ಡಾಡ್ಕೊತಾರೆ. ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದು ಹುಲಿ ಏನಿರ್ತಲ್ಲ, ಅದು ಹುಲಿ ಮರಿ ತಾಯಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಆ ತಾಯಿ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಇದು ನನ್ನ ಮರಿ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಓಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಕಡೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಮರಿಗೆ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಕರ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. अगर जोडी म्हणजे आठ म्हणजे त्या पिल्लाला बघतं ते वाघीण बघते आणि वाघीण बघितल्यावर तिला इतका आनंद होतो की माझं पिल्लू आहे. त्यामुळे ती वाघीण पळत 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 निघते त्या पिल्लाजवळ जाण्यासाठी आणि तिथं बघते ಅಲ್ಲಿ आड येतात बाजूला.
ಚೇಳಿ ಅಂದ್ರೆ ಇದು ತಿಂಡಿ ನಾನು ಚಲೋನೆ ತಿಂಡಿಗೆ ಆಹಾರ ಸಿಗ್ತಲ್ಲ ಅಂತ ಅದು ಹುಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡ ಅದಕ್ಕೆ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಅವಾಗ ಅದು ಮರಿ ಹುಲಿ ಮರಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಗುರ್ತ ಹಿಡಿದ ತಾಯಿ ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಡ तसं करू नको आई म्हणून सांगतात ते पिल्लू वाघाचं ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಡ ನಾ ಅದೇ तपलेलं ಅದಕ್ಕೆ ನಾನು आड इकडे तोडलं शेळी मला घेऊन आली आणि मला दूध पाजलं मला खायला दिलं मला सगळंच आहार दिला त्यामुळे तू खायचं नाही म्हटल्यावर मुलीचे बाळ खुशी आहे ಖುಷಿ ಕೂಡಲೇ ಆಡಿಗೆ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೋಳಿ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಧನ್ಯವಾದ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ಮರಿಗೆ तोडून बरली म्हणजे त्या पिल्लाला ती वाघीण आपल्याबरोबर घेऊन जाते तिथं एक कबूतर ಗಿಡದ ಮೇಲೆ ಕೂತಿದೆ ಅದೆಲ್ಲ ನೋಡ್ತದ ಎಷ್ಟು ಚಂದ ಇದು ಆಡ ಹೆಂಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತದೆ तसं ते शेळीने मदत केली त्या वाघाच्या पिल्लाला आणि वाघाने पण त्याची जाणीव ठेवली त्या शेळीने पण आनंद झाला ಆಡಿಗೂ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಹೋದದು ತಮ್ಮ ತಾಯಿ ಹತ್ರ ಹೋದದು ಮತ್ತು ಖುಷಿ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅದು ಆಡೇನಿರ್ತದಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರೂ ತಮಗೂ ಚಲೋನೇ ಆಗ್ತದೆ ಅದು ಹುಲಿಗೆ ತಮ್ಮ ಮರಿ ಸಿಗ್ತಾ ಅದು ಚಲೋನೇ ಅಂದ್ರೆ ಸಂತೋಷ ಸಮಾಧಾನ ಸಿಗ್ತದೆ ಅದು ಒಂದು ಕಬೂतर ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ ಗಿಡದಲ್ಲಿ झाडावर कबूतर बसलेला असते ते बघते ते म्हणतात की आपण पण असं कोणाला तरी मदत करावी ना असं वाटतं त्या कबूतराला ते कबूतर उडत एका ठिकाणी येतं आणि एका झाडावर बसलेलं असतं तर तिथं खाली चिखल असतं तर राळ येते त्या ಆ ಕಬೂतर ಗಿಡದ ಮೇಲೆ ಕೂತಿರ್ತದ ತೆಳಗ್ ನೋಡ್ತಿರ್ತದ ಅದ್ರ ಭಯಂಕರ ರಾಡಿ ಇರ್ತದ ಆ ರಾಡಿ ಒಳಗ ಒಂದು ಇಲಿ पिल्ल असते इली मरी येतात आता इली मरी राड्या सिक्ಕೊಂಡಿರ್तात चिखलामध्ये अडकलेले असतात ते पिल्ल उंदराची पिल्ल ते चिखलात अडकलेले असतात त्यांना बाहेर येतात ಅಂದ್ರೆ ಇಲಿ ಮರಿಗೆ ಹೊರಗೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಬಾರ್ದು ಅದು ರಾಡಿ ಒಳಗೆ ಸಿಕ್ಕೋಗ್ತಿರ್ತ ಅದಕ್ಕೆ कबूतर ನೋಡ್ತದ अदेनंतर म्हणजे ते काय म्हणते कबूतर की मी पण आता मदत करायला पाहिजे म्हटल्यावर ते कबूतर खाली येते ತೆಳಗೆ ಬರ್ತಾರೆ ಕಬೂतर ತೆಳಗೆ ಬಂದು ಅದು ಒಂದೊಂದೇ ಮರಿಗೆ ಹೊರಗೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಆ ರಾಡಿ ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಚಲೋ ಜಾಗ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ चांगल्या एका ठिकाणी त्या पिल्लाला घेऊन येते कबूतर आणि घेऊन आल्यावर ते पिलांना घाण झालेले असतात चिखलामध्ये त्याला सगळे तांबडी घेऊन ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತದ ಸ್ವಲ್ಪ ನೀರಾಗ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಸ್ನಾನಕ್ಕೆ ಹಾಕಿ ಒಂದು ಚಲೋ ಜಾಗಕ್ಕೆ ತಂದಿಟ್ಟು ಖರೆ ಅದೇನಾಗಿರ್ತದ ते पिल्लांना काय झालेलं असतं थंडी वाजत असते तर थंडी वाजायला पिल्ल थंडीने कुडकुडतात म्हणजे थंडी हत्तिರ್ತದ थंडीने त्रास ಆಗ್ತದ ಮರಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಇದಕ್ಕೆ ಮರಿಗೆ ತಾಯಿ ಇಲ್ಲ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡಿಸ್ಬಾರ್ದು ಅದಕ್ಕೆ ಮರಿಗೆ ನಾನೇ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು ಇವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತದೆ ಅದು ಆ ಮರಿಗೆ ತಮ್ಮ पंखाच्या खाली रेक्की ಒಳಗೆ ಆ ಮರಿನ ತಗೋದು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ म्हणजे त्याला ऊब मिळाली दिशी चलो आपण तिळಕೊಂಡು ते कबूतर काय करतं ते पंखाच्या खाली ठेवून घेतं पंखाच्या खाली त्या पिलांना बरं वाटतं आणि त्या कबुतराला काय वाटतं की पिलं खूप आता छान असं इकडं तिकडं फिरायला लागलं त्या पंखाखाली ಅಂದ್ರೆ ನೀವು ರೆಕ್ಕಿ ಒಳಗೆ ಈ ಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಡ್ಡಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾವ ಈಗ ಅದಕ್ಕೆ ಆರಾಮ ಆಗ್ಯದಂತ ಅದು ಕಬೂತರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಗ್ತದ ಅದು ಹಾಳೆ ಈ ಕಡೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಅದು ಕಬೂತರ ಅಂತದ ನೀನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮ ರೆಕ್ಕಿ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡದು ಇದು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಇಲ್ಲಿ मरी ते उंदराची पिल्ल बरं झालेलं असतं त्यांना पळतात पळत सुटतात आणि निघून जातात ते कबुतराला आनंद होतो कबूतर फार खुशी असतात नाही यार हेल्प ಮಾಡಿದ್ला ही मदत केली कोणाला तरी तर मला पण समाधान झालं असं वाटतं त्याला आणि ते कबूतर काय करतं तर कबूतर
आता माझं पण काम झालं, आता मी निघतो आणि ते उडायचा प्रयत्न करतो, पण ते उडत नाही. आता कबूतर हे हारली पण आहे, मग ನೋಡ್ತದ ಈ ಕಡೆ ಮತ್ತೆ ಎಳ್ಸಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದು ಹಾರ್ಲಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ, मला ಉಡ್ತಕ್ಕನ येत नाही, ನನಗೆ ಯಾಕೆ ಹಾರ್ಲಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಅದು ಗೊತ್ತಾಗ್ತದ, ಅದು ಇಲಿ ಮರಿ ಏನಾಗಿರ್ತಾವಲ್ಲ ಒಳಗೆ ಕೂತು ಅದು ಅದರದ್ದು ರೆಕ್ಕಿ ಎಲ್ಲ ತಿಂದಿರ್ತಾವೆ. ಅದು ರೆಕ್ಕಿದು ಒಳಗಿನ ಸೈಡ್ ಎಲ್ಲ ತಿಂದು ಕೆಡ್ಸಿರ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಏನು, पंखाच्या आतमधले जे पिसा असतात ना, ते सगळे उडतडून टाकलेले असतात उंदराने, ते पिल्लाने. त्यामुळे ते कबुतराला उडता येत नाही आणि मग त्या कबुतराला त्रास व्हायला चालू होतं आणि त्याला उडता येत नाही म्हणून तो तिथंच प्राण गमावतो. ಅಂದ್ರೆ ಅದು ಕಬೂತರ ಅಲ್ಲೇ ಹಾರ್ಲಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅಲ್ಲೇ ಸಾಯ್ತು. ಇದರ ಅರ್ಥ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ನೀವು ಹುಲಿ ಅಂತ ದೊಡ್ಡ प्राणी ಅದಕ್ಕೆ हेल्प ಮಾಡಿದ್ರೆ, त्याला मदत केली, वाघाला मदत केली तर काही झालं नाही, तुम्हाला पण समाधान मिळालं आणि मदत करण्याला समाधान, मदत घेणाऱ्याला आनंद मिळाला, होय की नाही. म्हणून केव्हाही तुम्ही मदत करा, कुणाला मदत करा, पण विचार करून करा की तुम्ही कुणाला मदत करता. वाघासारख्या प्राणाला सुद्धा तुम्ही मदत करू शकता, पण त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळालं. पण या छोटंसं उंदीर, त्याचा स्वभाव म्हणजे त्याचं काय आहे, उंदराचं त्याचं कुरतडणंच आहे, त्याचा धर्म तसंच आहे, म्हणजे ते कुरतडणार सगळीकडे. आपण कुठेही घरात बघितलं उंदीर आलं तर ते कुरतडून धान्याचं घरात राहतं, म्हणजे त्याचं नुकसानच होतं. म्हणून मदत करताना ನೀವು ಯಾರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಏಕೆಂದರೆ ನಾಳೆ ನಿಮಗೆ ಮದತ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ತ್ರಾಸ ಆಗಬಾರ್ದು, ನಿಮಗೆ ಸಮಾಧಾನ ಸಿಗಬೇಕು, ನಿಮಗೆ ಖುಷಿನೂ ಸಿಗಬೇಕು, ಆಮೇಲೆ ತಗೊಳ್ಳೋರ್ಗೇನು ಮದತ್ ತಗೊಳ್ಳೋರ್ಗೇನು ಸಮಾಧಾನ ಆಗಬೇಕು, ಅದರದ ಫಲ ನಿಮಗೆ ಬರಬೇಕು. ಇಷ್ಟೇ ಅನಿಸ್ತದೆ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी स्वामी. भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमना, आता सुखे मित्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे जय जय, सुमनांचे